पहिली सभा झाली होती रेकॉर्ड ब्रेक, पहिली दुसरी. तो रेकॉर्ड आमचा रेकॉर्ड आम्हीच मोडणार. साधारण 1,00,000-1.25 लाखाच्या घरामध्ये लोक असतील आणि महाराष्ट्रभरातून ही सगळी लोक पाडवा मेळाव्यासाठी येतील. येत्या काळामध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत आणि त्या अनुषंगाने वेगळं काही होणार का? हे बघा, राज ठाकरे साहेब हे विजनरी नेते आहेत, लीडर आहेत आणि त्यांचा एकंदर दृष्टिकोन, दूरदृष्टी पाहता किंवा त्यांचे द्रष्टेपणा पाहता जो काही राजकीय घडामोडी आहेत चालू आहेत राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये, याचा समाचार गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे साहेब घेतील आणि आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका आहे ती मांडतील. मी तेच म्हटलं, एकंदर ज्या घडामोडी आहेत, युतीत सहभागी होणं, निवडणूक लढवणं, न लढवणं, या सर्व गोष्टीचा वापर राज ठाकरे साहेब 9 मार्चला पाडवा मेळाव्यामध्ये करतील. मागच्या आघाडीला पाठिंबा दिला होता, त्या सगळ्या संदर्भात सगळ्यांमध्ये चर्चा झाली होती. यंदा युतीला पाठिंबा असण्याची शक्यता, त्या सगळ्या संदर्भात चर्चा पाहायला मिळेल का? जर पाठिंबा असेल तर नक्कीच मिळणार, नक्कीच मिळणार. आणि राज ठाकरे साहेबांचा आत्तापर्यंत एकंदर स्टँड त्यांचा पहिला हा स्पष्ट असतो, सडेतोड असतो. पाठीमागे एक आणि पुढे एक असं नसतं. जे काय आहे त्यांचं सडेतोड भूमिका असते. त्यामुळे त्यांची जी भूमिका असेल त्याप्रमाणे तो पाठिंबा राहील आणि त्या पाठिंब्याची पुरस्कार केला जाईल. या मंचावर दुसरे काही नेते पाहायला मिळतील? दुसरे म्हणजे युतीतले? हे बघा, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पारंपरिक पाडवा मेळावा आहे. तर मला वाटतं की पाडवा मेळावा हा आमच्या पक्षाचा आहे, तर आमच्याच पक्षाचे नेते तिथे असणं आम्ही अभिप्रेत करतो, कळलं का? त्यामुळे मला शक्यता वाटत नाही. नगरमध्ये एका मनसेच्या कार्यकर्त्याने, मनसेच्या पदाधिकाऱ्याने सुजय विखेंवर टीका केली म्हणून त्याच्यावरती पक्षानं कारवाई केल्याचं पाहायला मिळतं. नाही, नेमकी त्यांनी काय टीका केली आणि कोणत्या उद्देशाने केली हे पाहायला पाहिजे. त्याचा आणि निवडणुकीचा संबंध असावा असं मला वाटत नाही. पण काही वैयक्तिक कारणाने जर टीका होत असेल आणि राजकारणात जर तुम्ही पदाधिकारी म्हणून वावरत असाल तर तुमची वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून काम केलं पाहिजे आणि नाही केलं तर शिस्तभंगाची कारवाई होतेच. 1,00,000-1.5 लाख लोक येणार, कशा प्रकारची तयारी असेल, काय काय सुविधा असतील, पार्किंगची व्यवस्था असेल, कशा प्रकारची? राज ठाकरे साहेबांचा एकंदर कुठलाही कार्यक्रम असला तर तो भव्य दिव्य असतो. स्टेजपासून सगळा साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम ही सगळी भव्य दिव्य असते. आणि पार्किंगची व्यवस्था म्हणाल तर आम्ही VVIPसाठी इकडचं बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे क्रीडा भवन आहे त्याच्या बाजूला सावरकर स्मारक आहे, वनिता समाज आहे आणि स्विमिंग पूल आहे. ह्या सगळ्या VIP पार्किंगसाठी आम्ही जागा ऑलरेडी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर जे दहीसर, विरार, वसई, दहीसर, बोरिवली ह्या वेस्टर्न साईडवरून येणाऱ्या ज्या बसेस किंवा गाड्या असतील त्या सरळ येतील, शोभा हॉटेलच्या इथे त्यांना ड्रॉप केलं जाईल आणि तो U-टर्न घेऊन रेती बंदरला माहीमला ते पार्क होतील. रेती बंदर भरल्यानंतर सेनापती पापड मारला सगळ्या गाड्या डायव्हर्ट केल्या जातील. तिकडे कामगार स्टेडियमसुद्धा आम्ही पार्किंगसाठी बुक केलेलं आहे. त्याच्यावर ईस्टर्न सबवरून येणाऱ्या गाड्या दादर TTला थांबवल्या जातील, तिथे ड्रॉप होतील, तिथून लोक येतील. त्यातल्या छोट्या ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी आम्ही कोहिनूर पार्किंगची मध्ये व्यवस्था केलेली आहे आणि मोठ्या गाड्या पलीकडे 4 रस्ता आणि त्या परिसरात 5 गार्डन वगैरे ह्या परिसरात पार्क होतील. त्याचबरोबर आंबेडकर कॉलेजचं मैदान देखील पार्किंगसाठी घेतलेलं आहे. एकंदर व्यवस्था दरवर्षीप्रमाणे व्यवस्थित केलेली आहे आणि ट्रॅफिकच्या दृष्टीने आमच्या पाडवा मेळाव्याला कधीच अडथळा येत नाही, कारण आमचा जो काही प्रयोजन असतं हे पक्कं असतं. ट्रॅफिकच्या दृष्टीने आजूबाजूला हा जो परिसर आहे म्हणजे मैदानाच्या सराउंडिंग तिकडे कुठेही एकही गाडी पार्क होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.